सुंदर केस सांगतो, खूपच चॅलेंजिंग केस होती. वय वर्ष 36, दुसरं लग्न झालेलं, स्वतःला चिकनगुनिया होऊन गेलेला, ॲक्यूट किडनी इंजुरी होऊन गेलेली, ऑटो इम्युन डिसीज डेव्हलप झालेला, गर्भाशयात गाठी म्हणजे युटराईन फायब्रॉइड होते, एक ट्यूब ब्लॉक झालेली, AMH.12 इतकं कमी झालेलं आणि तिला सांगितलेलं की तुमचं अजिबात नॉर्मल प्रेग्नन्सी राहणं शक्य नाही, IVF करताना स्वतःचं बीज वापरता येणार नाही. जेव्हा पेशंट आमच्या समोर आली, मी प्रकृती चेक केली, तेव्हा सांगितलं शांतपणे जर उपचार केले तर नक्की होईल, पण सुरुवात पंचकर्माने करावी लागेल. याचं कारण पंचकर्मामध्ये जी क्षमता आहे ती खूप चांगली आहे आणि त्याशिवाय तुमचं पंचकर्म हे इन्शुरन्समध्ये कव्हर होणार आहे. पेशंट आमच्याकडे आली, सुरुवातीलाच आमचा एक छोटा प्रोटोकॉल आहे, त्यामध्ये योगबस्ती, पत्रपुट्टली, उदरधारा, उदरलेप, शिरोधारा, विद्धकर्म हे सगळं एकत्र करून घेतलं. शेवटी जलौकाउच्चारण केलं आणि हे सगळं करून झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात जेव्हा आम्ही उत्तरबस्ती करायला गेलो, गर्भाशयाचं द्वार ओपन होत नव्हतं, ऑस स्टक झालतं. 6 चमचे रोज असं महिनाभर तूप खायला घातल्यानंतर जेव्हा दुसऱ्यांदा उत्तरबस्ती केला, सहजपणे कॅन्युला पास झाला, उत्तरबस्ती व्यवस्थित झाला. 2 उत्तरबस्ती केल्यानंतर आम्ही म्हटलं आता टेस्टिंग करून घेऊ, म्हणून पाळी याची वाट बघत होतो. गरज पडली नाही. याचं कारण तेवढ्या दिवसात गर्भधारणा झाली, नैसर्गिक गर्भधारणा यशस्वी झाली